हाय. बरेच दिवस झाले आपले व्हिडिओज येत नव्हते, कारण रोज रोज काय कंटेंट देऊ ज्यामुळे माझे व्ह्यूज वाढतील, सबस्क्रायबर वाढतील, लोकांनाही माझं चॅनल आवडायला लागेल. हे सगळं विचार करून ना मला ना काही लक्षातच येत नव्हतं की रोज रोज नवीन असं काय करू जेणेकरून सगळ्यांना ऑडियन्स क्रिएट होईल, सगळ्यांना माझे व्हिडिओज आवडतील. त्यामुळे ना मी म्हटलं चला थोडे दिवस ब्रेक घेऊया, कारण ब्रेक घेतला की आपल्यालासुद्धा लक्षात येईल की आपण कसं काय यूट्यूबवरती करिअर करू शकतो किंवा यूट्यूबवरती आपण कंटेंट देऊ शकतो. त्यामुळे मी थोडे दिवस गॅप घेतला आणि खरं सांगू का, रोज रोज नवीन कंटेंट करणे, कॅमेरा अरेंज करणे, हे सगळं दिसतं तितकं काही सोपं नसतं, खूप अवघड असतं. कारण ते सगळं अरेंज करताना ते व्यवस्थित दिसतंय का नाही, ते व्यवस्थित करते का नाही, आणि आपण जे काही विषय सब्जेक्ट घेणार आहोत त्याला अनुसरून आपण शूट करतोय का नाही, हे सगळं मॅनेज करून शूट करणं हे खूप अवघड आहे. आणि ते मला थोडंसं डिफिकल्ट जात होतं की काय कंटेंट देऊ, काय सगळं ऑडियन्स कशी क्रिएट करू, हे सगळं माझ्या काहीही लक्षात येत नव्हतं. त्यामुळे म्हटलं थोडे दिवस गॅप घेऊया आणि जेणेकरून माझे व्ह्यूवर्ससुद्धा वाढतील, सबस्क्रायबर वाढतील. आणि आपण काहीतरी यूट्यूबवरती करतो आहे किंवा आपण घर मॅनेज करून, आपलं बाळ मॅनेज करून आपण काहीतरी करू शकतो, हे एक मनात विश्वास होता. म्हणून मग यूट्यूबचं चालू केलं होतं आणि यात काही सबस्क्रायबर जोडलेसुद्धा. काही घरचे लोकंसुद्धा आहेत, त्यामुळे सुद्धा थोडंसं विचार म्हणजे थोडं मनात धाकधुकी होती की मी यूट्यूब करू का नको, किंवा मी नको यार, आपल्याला बघतायत ते आपल्याला हसत असतील किंवा माघारी काहीतरी बोलत असतील. त्यामुळे मला ते करण्याची इच्छाही आहे आणि करावंसंही नाही वाटत आहे. त्यामुळे थोडे दिवस गॅप घेतला, पण मला जे आवडते ते मी माझ्यासाठी करते, म्हणून मी परत यूट्यूब सुरू केलं आहे. चला आजच्यापुरतं एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि माझे ब्लॉग्स कंटिन्यू येणार आहेत, सो फॉलो करायला विसरू नका. चला बाय.